Hello, hello. This is the My Artifact episode number 1944. आजची तारीख आहे 22 जून 2020. वाजले आता रात्रीचे 9:33 म्हणजे 9:30 झाले. काल मी विशालला फोन केला होता. ओके. त्यासोबत काय डिस्कशन वगैरे झालं माझं, म्हणजे सांगू जस्ट लाईक माझ्या खात्यामध्ये आता पैसे किती आहे, 1,100 रुपये. ओके. आणि पुढल्या महिन्यात मला पेमेंट भेटणार नाही. आणि मला लॉकडाऊन खतम झाल्यावर मला बॉम्बेला जायचं आहे. येस, मी विचार करून राहिलोय साला की पैसा किती इम्पॉर्टंट आहे यार. म्हणजे जेव्हा माझ्यापाशी पैसा राहत होता तेव्हा मी वाटेल ते करत होतो. येस, बट माझ्यापाशी आता पैसा नाही आहे, तर मला भीती वाटून राहिली. प्रत्येक गोष्ट आज खूप महाग आहे असं वाटून राहिलं. आज मी मोबाईल दुरुस्त करायसाठी माझ्या आयफोनची बॅटरी टाकासाठी मी मोबाईल घेऊन गेलो, तर तिथे 1,200 रुपयाची बॅटरी. मला सांग, तुला 2 फोनची गरज आहे का? येस, येस. वाय? हे बघ, तू 2 फोन केव्हापासून वापरून राहिलाय? ओके. जेव्हा तू आयफोन केव्हा घेतला, जेव्हा तुझ्यापाशी तो मोटो G2 होता. ओके. आणि मोटो G2 एक प्रकार खूप जास्त हँग होत होता, त्यामुळे तू आयफोन घेतला. आणि यावेळेस आयफोन खूप जबरदस्त चालत होता, बॅटरी बहुत जबरदस्त होती, सुपर ग्रेट. ओके. मग त्याच्यानंतर तू तो फोन घरीच आहे, तो वडिलांना दिला, तो तुटला, खराब झाला. आणि तू एक दुसरा फोन घेतला, मोटो G3. ओके, ॲज अ रिप्लेसमेंट म्हणून. तर मोटो G3 तू वापरला, तोही ठीकठाकच होता. आणि त्याला तुझ्यापाशी आयफोन होता, दोन्ही सेम होते फोन. ओके. बट त्याच्यानंतर तोही फोन खूप जास्त हँग होत होता. सॉरी, त्या फोनचं काय झालं, मोटो G3चा काय झालं, इन रिप्लेसमेंट मध्ये मी विकला नाही. येस, तो त्याचं माहित नाही काय झालं यार. नो सॉरी, त्याचा फोन मी घरी आणला होता वडिलांसाठी. येस, बट तोही वडिलांसाठी तो फोन आणला होता, बट आईनी तो विहिरीत फेकला. ओके. सो तो फोन गेला पाण्यात. मग त्याच्यानंतर मी हा घेतला, Redmi Note 5 Pro, जो की आता मी रेकॉर्ड करून राहिलाय. हा चांगला फोन आहे. ओके, इट्स गुड वगैरे. 2 सिम कार्ड जाते अशात. तर आता तुला आयफोनची गरज तर नाही, तर वाय डोंट यू जस्ट हे करून टाक, म्हणजे विकून टाक फोनला. मी असं नाही म्हणत आहे की, माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की तू 2 फोन वापरत आहे, त्यामुळे तुला जास्त त्रास होऊन राहिलाय. बेटर आहे एकच फोन वापर. ओके. वेल, जे आहे ते आता काही चेंज वगैरे करू नको यार, फालतू. मला मोबाईल मध्ये काही खर्च नाही करायचा आता पुन्हा. येस, कारण माझ्यापाशी आता काहीच पैसा नाही आहे, कुछ भी नाही. येस, लिटरली. आणि मी वडिलांना आणि कुणाला पैसे मागू शकत नाही. येस, सो आज मला काहीतरी करायचं आहे, तर हीच ती वेळ आहे. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल काय कर की तू ज्याप्रमाणे
एडिटिंगचे व्हिडिओ बघून प्रीमियर प्रोचे क्लासेस आणि त्याच्याबद्दल एडिटिंग शिकून राहिला आहे. इट्स गुड. येस. काही तू स्टॉक फुटेज आणले आहे. स्टॉक फुटेज ऑनलाईनवर भेटते, त्याच्याबद्दल तू इट्स गुड या. बट त्यानंतर तू काही व्हिडिओज पण आज रेकॉर्ड केले, उद्या पण रेकॉर्ड कर. येस. म्हणजे आज तू रेकॉर्ड करताना बघितले ना की तुझ्यामध्ये कोणकोणत्या गलती झाल्या. ओके. तर ते गलती फाइंड आउट केल्या की उद्या कसं आहे, उद्या त्याला पुन्हा शूट कर. उद्या पुन्हा म्हणजे जिम करताना वगैरे पुन्हा थोडस तेव्हा नाही का इट बेटर राहीन. येस. म्हणजे त्याला शूट करायचं कशाप्रमाणे. ओके. एव्हरीडे इम्प्रूव्ह कर. आणि हे बनव काय स्टोरी बोर्ड नाही रे. स्टोरी बोर्ड तर ते व्हिज्युअलाइज कर म्हणा. बट स्क्रिप्ट ब्रेकडाऊन या स्क्रिप्ट तर नाही, बट कसं आहे की तुझ्या एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओसाठी तू कोणकोणते शॉर्ट्स घेईन, तर यासाठी तुला ते ब्रेकडाऊन करायला लागेल की तुला हा शॉर्ट पाहिजे, तो शॉर्ट पाहिजे, तो शॉर्ट पाहिजे. सो यासाठी बेटर आहे की तू स्टोरी ब्रेकडाऊन कर, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन कर, त्यानंतर तू शॉर्ट घे. कारण त्यामुळेच कसं काफी सिनेमॅटिक राहील आणि तू जास्त कन्फ्यूज होणार नाही. कारण ड्युरिंग द शॉर्ट्स तो करत आहे त्याच तू त्याच्याबद्दल 2-3 व्हिडिओ प्रोमो व्हिडिओ कशाप्रमाणे आहे, कशाप्रमाणे त्या लोकांनी शूट केले आहे वगैरे, त्यानंतर तू हे कर. आज भूक पण खूप जास्त लागली आणि खाल्ले खूप जास्त यार. आता माहित नाही काम करता येईल का नाही, कारण मला आज पूर्ण नाही का आज ह्याच्यातच गेला यार. आज कशात म्हणजे ते सामान विकत घेण्यामध्ये 1200 रुपयाची बॅटरी. येस. आणि मी मगाशी चार्ज केला, तो पूर्ण डिस्चार्ज झाला. येस. पण तुम्ही चार्जच नाही केला होता, तर आता मी चार्ज करतो. ओके. म्हणजे आज लावला चार्जिंगला, फुल होऊ देतो, करीब 90 बॅटरी सफिशियंट चार्ज पर्यंत बंद करतो. ओके. आणि त्यानंतर तो उद्या सकाळपर्यंत टिकला पाहिजे. सो आता तो उद्या सकाळपर्यंत नाही टिकून राहिला आहे, तर डूड त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे ती बॅटरीची नाही आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे समथिंग सॉफ्टवेअर वा काहीतरी आहे. तर मला वाटते पहिले तर सॉफ्टवेअरला अपडेट कर. ओके. जोपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट नाही करशील इज नॉट गुड. ओके. आणि कारण कधी कधी सॉफ्टवेअर पण खूप जास्त मॅटर करते, त्याच्यामध्ये कोणतीच प्रोसेस वगैरे सुरू नको ठेवू आणि अपडेटिंगला ठेव. आयफोनच्या अपडेटिंगसाठी पण खूप मोठा कांबड केसा करावं लागते. याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही वायफाय हॉटस्पॉटला लावून सरळ डाउनलोडिंग स्टार्ट होत नाही, तो अपडेट रिक्वेस्ट करतो. अपडेट रिक्वेस्ट केल्यानंतर त्याच्यानंतर 1-2 घंट्यानंतर तो डाउनलोडिंगला लागतो. बापरे. मला वाटतं तू हा एक पर्याय आहे, बट अपडेटिंग वर लाव. ओके. कारण अपडेट नाही केला तर हे मुश्किल होऊन जाईल, तर अपडेट वर लाव. ओके. आईचा फोन आहे, त्याच्यामध्ये नेहमी डेटा खालीच राहतो, तर त्याच्यामध्ये डेटा हॉटस्पॉट म्हणून घे आणि सुरू कर. ओके. बेहतर राहील. आणि जेवढं अपडेट होत आहे म्हणजे आजचं आणि उद्याचं पण 1 GB भेटते तर पूर्ण करून टाक. ओके. आज काही फारसं सांगत नाही यार, कारण मला खूप काम करायचं आहे. माझ्यापाशी आता काही फुटेजेस आणले आहे, त्यासाठी मला एक म्युझिक शोधायचं आहे आणि त्या म्युझिकवर हे जे फुटेजेस आणले आहे त्याला एडिट करून लावायचे आहे. पाहतो मी माझ्यामध्ये किती पोटेन्शियल आहे आणि किती चांगल्याने मी ते करू शकतो, कलर ग्रेड कशाप्रमाणे आहे वगैरे वगैरे. सो याला पण पाहतो. So till then, everything is good, everything is fine. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1944. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.